नमस्कार. वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ. मी नेहा काटेकर तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. तर सध्या भारतीय बाजारपेठात ओट्स याला खूप महत्त्व आले आहे किंवा खूप लोकप्रिय धान्य झालं आहे. ओट्स हे एक प्रकारचं धान्य आहे. जसं आपलं गहू बाजरी आहे तसंच हे एक प्रकारचं धान्य आहे. तर ओट्स हे काय म्हणता येईल की साधारण त्या पिकाची बी हे ओट्स असतं आणि त्याचा जो आउटर लेअर आहे तो काढून टाकला जातो आणि जी बी आहे ती आपण कंझ्युम करत असतो ओट्सच्या फॉर्ममध्ये. आणि ओट्सचं सायंटिफिक नेम आहे ॲव्हिना सॅटिवा. आणि ओट्स हे साधारण अमेरिकन आणि युरोपियन भागात पिकणारं पीक आहे, कारण त्याला साधारण एक ओलसर व थंड वातावरण लागतं. आणि ओट्सच्या एक 3 ते 4 व्हरायटीज आहे. तर त्या व्हरायटीज त्याच्यावर किती प्रोसेसिंग झाली आहे त्यावर त्याच्या व्हरायटीज ठरत असतात. चला तर मग बघूया की कुठल्या टाईप्सचे ओट्स असतात. तर पहिलं आहे ओट्स ग्रोट्स त्याला म्हणतात, म्हणजे अख्खे जे ओट्स असतात अख्ख्या गव्हासारखे. तर ह्याच्यात काय असतं की हे ओट्स अख्खे धान्यच आहे, ज्यात काही प्रोसेसिंग नसते. फक्त ओट्सची कापणी करतात, त्याची सफाई करतात व त्याचे न खाता येणारा जो वरचा जो कवच असतो तो काढून टाकला जातो. हे शिजवण्यासाठी सर्वात जास्त वेळ लागतो. साधारण एक ओट्स ग्रोट्स जे शिजवण्यासाठी साधारण 40 ते 50 मिनटं लागतात, कारण तो अख्खाच धान्य असतो, त्यात काहीही प्रोसेसिंग केलेली नसते. दुसरा प्रकार आहे स्टील कट ओट्स. तर हे स्टील कट्स ओट्स काय असतात की जे ग्रोट्स जे आहे, जे अख्खं धान्य जे मी म्हणते त्याला एक स्टीलच्या ब्लेडने एक 3 ते 4 तुकडे त्याचे केले जातात आणि त्या तुकड्यांना आपण स्टील कट ओट्स म्हणतो. तर ह्याच्यामध्ये पण तुकडे केल्याशिवाय दुसरं काही प्रोसेसिंग केलं जात नाही. तर फक्त ह्याचे तुकडे 3 ते 4 तुकडे केलेले असतात एका धान्याचे. त्यामुळे हे ग्रोट्सपेक्षा थोडंसं लवकर शिजतं. साधारण ग्रोट्सला एक 40 ते 50 मिनटं लागतात, तर ह्याला एक 20 ते 30 मिनटं शिजवण्यासाठी लागतात. आणि हाही एक काय म्हणता येईल एक हेल्दीएस्ट प्रकार आहे खाण्यासाठीचा रोल्ड ओट्स. तर रोल्ड ओट्स काय आहे की जो ग्रोट्स असतो, जे अख्खे धान्य असतात, तर त्याला वाफवलं जातं आणि वाफवल्यानंतर त्याला फ्लेक्समध्ये कन्वर्ट केलं जातं, फ्लेक्समध्ये रोल केलं जातं. तर ह्या प्रकारला आपण रोल्ड ओट्स म्हणतो. आणि हे जे ओट्स आहे ही जे प्रोसेसिंग केल्यामुळे त्याच्यातले जे तेलं असतात ओट्समधली ती स्टॅबिलाईज होतात कुठेतरी. त्यामुळे हे रोल्ड ओट्स हे जास्त काळ टिकू शकतात आणि त्याच्यामुळे बाजारपेठात किंवा बऱ्याचशा मार्केटमध्ये रोल्ड ओट्स हे जास्त प्रमाणात अवेलेबल आहेत. आणि हे रोल्ड ओट्स चपटे केल्यामुळे किंवा त्याचे फ्लेक्स केल्यामुळे त्याचा सरफेस एरिया वाढतो आणि त्याच्यामुळे ते शिजवण्यासाठी आणखीन सोपे होतात किंवा कमी वेळ लागतो. साधारण हे जे ओट्स आहे रोल्ड ओट्स हे शिजवण्यासाठी साधारण एक 15 मिनटं ते 20 मिनटं वेळ लागतो. चौथा प्रकार आहे तो आहे क्विक ओट्स किंवा इन्स्टंट ओट्स ज्याला आपण म्हणतो. तर हे सध्या खूप जास्त मार्केटमध्ये ह्याचं ॲड केली जाते किंवा खूप लोकांची पसंती देखील आहे. तर ह्या ओट्सला जे फ्लेक्स आहे याला आणखीन स्टीम केलं जातं आणि त्याला अगदी प्रीकुक्ड फॉर्ममध्ये आणलं जातं. म्हणजे हे जेव्हा तुम्ही घरात आणतात तेव्हा हे अगदी 2 ते 3 मिनटात शिजवून खाण्यासाठी रेडी होतात. चला तर आपण बघूया की ओट्सचे फायदे काय आहेत. तर ओट्समध्ये ओट्सचे बरेच फायदे आहे, पण एक पॉप्युलर फायदा म्हणजे ओट्सने वजन कमी होतं. आणि हे सगळ्यांनीच ऐकलं असेल आणि फार पॉप्युलर आहे की ओट्स खाल्ल्याने वजन कमी होते किंवा ज्याला वजन कमी करायचं आहे त्यांनी ओट्स खावं. तर नक्की वेट लॉस कसा होतो आपण ते बघूया. की ओट्समध्ये अनेक आरोग्यदायी घटक आहेत. तर ओट्समध्ये जे सोल्युबल फायबर असतात त्याला बीटा ग्लुकेगॉन असे म्हणतात. ज्या बीटा ग्लुकेगॉननी काय होतं की पचन हे आपलं स्लो होतं, म्हणजे पचन जे आहे ते मंदावतं आणि ते मंदावल्यामुळे आपल्याला पटकन भूक लागत नाही आणि पोट आपल्याला गच्च भरल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे जो आपला दुसरा मील आहे तो लवकर होत नाही. त्याच्यामुळे एक काय म्हणता येईल की कॅलरीज कमी कंझ्युम होतात आणि त्यामुळे वजन अधिक वाढत नाही. खूप लोकांना असंही जे क्रेविंग्ज होतात खाण्यासाठी, तर तेच ओट्स खाल्ल्याने एक पोट भरल्याची जी फिलिंग आहे ती खूप येते. कारण जे ओट्सचे जे फायबर्स आहे सांगितल्याप्रमाणे बीटा ग्लुकेगॉन जे फायबर आहे त्याच्यामध्ये पाणी शोषण्याची खूप कॅपॅसिटी असते आणि ते पाणी शोषतं पोटात जाऊन आणि त्याच्यामुळे पोट हे अगदी खूप अधिक काळासाठी असं गच्च भरल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे ओट्स हे आपल्याला वजन कमी करण्यासाठी एक चांगलं धान्य आहे. आता हल्लीचं जे लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त वाढतं. अगदी कमी वयापासून तुम्ही बघितलं असेल की कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आहे, ट्रायग्लिसराईड्सचं प्रमाण वाढतं आहे आणि त्याच्यामुळेच कुठेतरी एक हार्ट प्रॉब्लेम्स किंवा हार्ट अटॅकसुद्धा वाढायला लागलं आहे.
तर त्याच्या काही संशोधनातून असं लक्षात आलं आहे की जे ओट्समध्ये जे फायबर आहे त्याच्याने काय होतं की जे LDL कोलेस्ट्रॉल आहे किंवा ट्रायग्लिसराईड कोलेस्ट्रॉल्स आहे ते सुद्धा कमी होताना दिसलेलं आहे. म्हणजे जे लोक रेग्युलर ओट्स खातात त्यांच्यामध्ये हे 2 प्रमाण कुठेतरी आपल्याला कमी दिसलेले आहे, कारण ह्याच्यामधलं जे फायबर आहे ते आपल्या शरीरातलं जे कोलेस्ट्रॉल आहे त्याला घेऊन बॉडीच्या बाहेर फेकण्याचं काम करत असतं. त्याच्यामुळे एक हृदयरोगाची जी रिस्क आहे ती कुठेतरी कमी होत असते ओट्स खाल्ल्याने. जे शुगर स्पाईक ज्याला म्हणतो की अगदी तुम्ही प्रॉपर वरण भात भाजी पोळी खाल्लेली आहे, ज्याला आपण कार्बोहायड्रेट रिच डाएट म्हणतो, तो खाल्ल्यानंतर जी एक शुगर वाढते तर ती कुठेतरी शुगर कमी करण्यास ओट्स मदत करते. आणि त्याचं रिझन पण तेच आहे की आधी सांगितल्याप्रमाणे की ओट्समधलं जे फायबर आहे त्याला आपण सोल्युबल फायबर म्हणतो, तर त्या फायबरमुळे कुठेतरी एक पचनशक्ती मंदावते आणि जी शुगर आहे ती स्लोली रक्तात रिलीज होते आणि त्याच्यामुळे कुठेतरी शुगर स्पाईक जी आहे ती कंट्रोल करण्यास आपल्याला मदत होते. ओट्स खाल्ल्याने कॉन्स्टिपेशन देखील कमी होते. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांनी ओट्स त्यांच्या आहारात इन्क्लूड करावे. जर नुसतं ओट्स खायला आवडत असतील तर ओट्सचं पीठ करून कुठेतरी पोळीत ॲड करणं किंवा भाकरीत ॲड करणं किंवा असं काहीतरी ओट्स इडलीत ॲड करणं, तर अशा प्रकारे ओट्स डाएटमध्ये इन्क्लूड करून कॉन्स्टिपेशन कमी करण्यास मदत करू शकतात. ओट्स स्किनसाठी देखील चांगलं मानलं गेलं आहे. म्हणजे एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी सुद्धा किंवा खाऊनसुद्धा स्किन चांगली राहण्यास मदत होते. तर जे स्किन pH आपण म्हणतो, तर आपल्या स्किनला एक pH असतो, तो मेंटेन करण्याचं काम ओट्स करत असतं. आणि खूप लोकांना स्किनला जर इरिटेशन असेल किंवा खाज येत असेल अशा लोकांसाठीच देखील बाजारात ओट्सचे बरेच प्रकार अवेलेबल आहेत, कॉस्मॅटिक प्रकार अवेलेबल आहेत किंवा अगदी तुम्ही घरी ओट्सचं पीठ करून तुम्ही ते वापरलं आंघोळीसाठी तरी देखील खाज किंवा इरिटेशन कमी करण्याचं काम ओट्समध्ये आहे. आता कोणते ओट्स चांगले, तर ह्याचं उत्तर आहे की जसं मी तुमच्याशी 4 प्रकार डिस्कस केले, तर सगळ्यात कमीत कमी प्रोसेसिंग झालेले किंवा ज्याच्यात काहीच प्रोसेसिंग नाही तर ते ओट्स ग्रोट्स आहे, अख्खं धान्य, ते सगळ्यात उत्तम आहे खाण्यास. पण अगेन सेम थिंग की आत्ताची जी लाईफ आहे आपली बिझी लाईफस्टाईल, त्याच्यामध्ये आपण 40 ते 50 मिनटं ते शिजवून खाण्यास थोडासा वेळ एवढा नाही आपल्याला होऊ शकत की आपण 40 ते 50 मिनटं धान्य शिजवतो आणि मग खातो आहे. त्याच्यापेक्षा एक स्टील कट ओट्स एक चांगले आहे खाण्यासाठी किंवा रोल्ड ओट्स देखील चांगले आहे. फायबर कंटेंट जे अख्ख्या धान्याचं आहे किंवा ओट्सचं आहे, साध्या ओट्सचं, ते फायबर कंटेंट साधारण सारखंच आहे सगळ्यामध्ये, पण फक्त त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स. आता ग्लायसेमिक इंडेक्स कुठे मॅटर करतो, ज्यांचं वजन जास्त आहे किंवा डायबिटीज आहे या लोकांमध्ये आपल्याला ग्लायसेमिक इंडेक्स मॅटर करतो. आता सगळ्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे ते चांगले धान्य असतात, तर सगळ्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स हे अख्खं धान्याचं आहे. आणि जसं हळूहळू प्रोसेसिंग करत जेव्हा तुम्ही क्विक ओट्सपर्यंत किंवा साध्या ओट्सपर्यंत येतात त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कुठेतरी वाढलेला असतो. तर ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय आहे की कुठल्याही अन्नपदार्थाचा रक्तातील साखर वाढवण्याची जी कॅपॅसिटी असते आपण त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो. आणि कशा फॉर्ममध्ये तुम्ही ओट्स खाऊ शकतात, तर पहिलं आहे तुम्ही ओट्स खीरच्या फॉर्ममध्ये, म्हणजे ओट्स पॉरेज आपण ज्याला म्हणतो ते खाऊ शकतात किंवा तुम्ही ओट्स खिचडी खाऊ शकतात, ओट्सचा उपमा खाऊ शकतात किंवा तुम्ही जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे ओट्स जे रोल्ड ओट्स आहे त्याचं पीठ करून तुम्ही आरामात त्याचं घरी पीठ करता येतं, ते पीठ करून तुम्ही इडलीमध्ये घालू शकतात, त्याचं पीठ करून तुम्ही चपाती जे खातात पोळी खातात त्याच्यामध्ये ॲड करू शकतात, भाकरीमध्ये तुम्ही ॲड करू शकतात. तशा वेगळ्या पदार्थांमध्ये तुम्ही ओट्स हा घटक ॲड करून त्या पदार्थाची पौष्टिकता वाढवू शकतात. तर असं हे ओट्स आहे. आणि आता राहिला प्रश्न मार्केटमध्ये जे ओट्सचे पदार्थ विकले जातात, म्हणजे ओट्स बिस्किट आहेत किंवा ओट्स ब्रेड आहे, बरेच पदार्थ मार्केटमध्ये हल्ली मिळतात की ओट्सपासून बनवलेले क्रॅकर्स आहेत. तर हे जे ओट्स आहे तुम्ही जेव्हा फूड लेबल वाचतात, तुम्ही नेहमी फूड लेबल वाचायची सवय ठेवा. जेव्हा फूड लेबल आपण वाचतो त्याच्यामध्ये हार्डली 10 to 15% ओट्स असतात. तर आणि बाकीचं जे तुम्ही बघाल की एक 40 ते 50% त्याच्यामध्ये रिफाईंड फ्लोअर्स असतात किंवा वीट असतं. तर रिफाईंड फ्लोअर्स म्हणजे काय आहे की मैदा वगैरे आहे, तर जास्तीत जास्त त्या पदार्थांमध्ये मैदा यूज केला जातो. तर आणि फार कमी प्रमाणात त्याच्यामध्ये कुठेतरी ओट्स यूज केले जातात. त्यामुळे हे जे इन्स्टंट पदार्थ आहे किंवा प्रोसेस फूड्स आहे तर ते कुठेतरी टाळले पाहिजे, कारण त्याच्यामध्ये ओट्स तर 10 ते 15% असतं, पण बाकीचे फ्लेवर्स आहेत किंवा शुगर आहे किंवा प्रिझर्वेटिव्ज आहे, तर ह्या प्रकारचे केमिकल्स आपल्या शरीरासाठी कुठेतरी हानिकारक ठरू शकतात.
आणि राहिला प्रश्न इन्स्टंट ओट्सचा, पण ते सुद्धा त्याच्यामध्ये ते सांगतात की आम्ही भाज्या टाकल्या आहेत किंवा हे टाकलं आहे. जेव्हा तुम्ही ते पॅकेट सेम थिंग लेबल तुम्ही वाचतात तेव्हा त्याच्यामध्ये हार्डली 3 to 4% भाज्या असतात किंवा अगदी 1-2 तुकडे भाज्यांचे. त्यासुद्धा भाज्या वाफवून वाळवून त्यातलं न्यूट्रिएंट लॉस बराचसा झालेला असतो. त्यामुळे त्या भाज्या खाण्यात देखील काही अर्थ नाही आहे. आणि त्याच्यामध्ये सेम फ्लेवर ॲड केला जातो. मग मिठाचं प्रमाण खूप असतं, म्हणजे सोडियमचं प्रमाण खूप असतं किंवा त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज असतात, बरेच केमिकल्स असतात की ते टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये टाकले जातात. तर ह्या प्रकारचे जे इन्स्टंट ओट्सचे जे प्रकार आहे ते कुठेतरी टाळले पाहिजे. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे जे स्टील कट ओट्स आहे किंवा जे फ्लेक्स आहेत, रोल्ड ओट्स आहेत, ह्या ओट्सचा तुम्ही रॉ फॉर्ममध्ये आणून तुम्ही घरीच उपयोग करू शकतात. आणि रोल्ड ओट्स तुम्हाला जसं मी सांगितलं की 15 ते 20 मिनटं आता शिजवायला, तर तो पण टाईम कमी करायचा असेल तर तुम्ही ह्या प्रकारचे ओट्स रात्री भिजवू शकतात आणि सकाळी तुम्ही डायरेक्टली ते ओट्स कन्झ्युम करू शकतात. भिजल्यामुळे त्यात एक सॉफ्टनेस येतो आणि डायरेक्ट खाण्यासाठी ते रेडी होतात. मला असं वाटतं की मी तुम्हाला ओट्सबद्दल बरीचशी माहिती दिली आहे आणि तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल की नक्की आम्ही कुठल्या प्रकारचे ओट्स खरेदी केले पाहिजे. आणि जर तुम्हाला तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये रोल्ड ओट्स किंवा स्टील कट ओट्स हे मिळत नसतील तर हे ऑनलाईन खूप इझिली अवेलेबल आहे, तर तुम्ही नक्कीच ते ऑनलाईन खरेदी करू शकतात. तर तुमचे ओट्सबद्दल काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. मी नक्कीच त्याचं उत्तर देईल. आणि माझ्याकडून तुम्हाला कन्सल्टेशन हवं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर नक्की व्हॉट्सॲप करा. काही तुमच्या इतरही काही शंका असतील डाएट बाबतीत तर नक्की आम्हाला लिहून पाठवा. धन्यवाद.